गाडी उभी करून घ्या ना, करून घ्या म्हणजे बरोबर आहे. हो गाडी उभी करून घ्या ना, करून घ्या म्हणजे बरोबर आहे. हो मोबाइल पाना बंद करो। जिंदाबाद 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 एजेंट एकता एजेंट एकता होश में आओ होश में आओ अरे होश में आओ होश में आओ रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा लिया भी लिया भी लिया भी संजय बोट टोपले आपण उठू शकतो पण झोपीचं सोंग घेतलेल्याला उठू शकत नाही. तर व्यवस्थापनानं सध्या झोपीचं सोंग घेतलेलं आहे. तर यांना जागृत करण्यासाठी आपल्याला योगक्षमच्या समोर लाखोच्या संख्येने जाणे जरुरी आहे. एक मिनिट आपल्याला जसजशा वरून सूचना येतील आपली केंद्रीय कार्यकारिणी त्यानंतर वेस्टर्न झोन कार्यकारिणी त्यानंतर डिव्हिजनल कार्यकारिणी वरून मेसेज तसे सर्क्युलेट होत जातील तसे आम्ही म्हणून जबाबदारी आहे अशा त्या IRDA स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण लाईफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन संघ जो BMSशी निगडीत आहे त्याचे जे राष्ट्रीय महासचिव आहेत विनोद कुमार त्यांनी नुकतेच आता 10-12 दिवसापूर्वी आपल्या हिंदुस्थानच्या ज्या अर्थमंत्री आहेत माननीय श्रीमती निर्मला सीतारामनजी यांची भेट घेतलेली आहे. आणि तिथनंच निर्मला सीतारामनजींनी त्यांच्या PA सांगून IRDAच्या चेअरमनला फोन लावला आणि IRDAच्या आम्ही दिलेल्या नाहीत की तुम्ही कमिशन रिस्ट्रक्चर करा किंवा क्लब ॲक्ट लागू करा. म्हणजे एक चित्र स्पष्ट झालं की हैदराबाद जायची आवश्यकता नाही. आणि ज्या अर्थी हिंदुस्थानच्या अर्थमंत्री जर स्वतःहून IRDAच्या चेअरमनकडून कन्फर्म करतात त्या अर्थी हे सुद्धा चित्र स्पष्ट झालं की दिल्लीमध्ये सुद्धा जायची आवश्यकता नाही. पणाच्या समोर योगक्षेमच्या समोर म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ज्या दिवशी योगक्षेमचा कॉल येईल त्या दिवशी आपल्या मुलाबाळाच्या शपथा घेऊन जन्मदाता आई वडिलाच्या शपथा घेऊन आपल्याला तिथं फिजिकली अटेंडन्स देणे जरुरी राहील. विनोद थुटे LIC एजंट असोसिएशन वेस्टर्न झोन संघटक सचिव. वेस्टर्न झोन म्हणजे आमचं महाराष्ट्र गुजरात गोवा 3 राज्य येतात. आमचं सध्या LICमध्ये LIC एजंट लोकांचं जे कमिशन कमी केलं गेलेलं आहे आणि एक क्लॉब ॲक्ट लागू केलेला आहे. क्लॉब ॲक्ट म्हणजे एखाद्या विमाधारकानं जर काढलेली पॉलिसी 5 वर्षाच्या आत बंद केली तर त्या 5 वर्षात त्या एजंटला जे कमिशन दिलं गेलेलं आहे ते कमिशन परत घेतलं जाईल अशी त्यामध्ये तरतूद आहे. ही तरतूद आम्हाला मान्य नाही आहे. हा आमच्यावर अनैसर्गिक हे आहे अनैसर्गिक आघात आहे. आणि दुसरी गोष्ट जे कमिशन कमी केलेलं आहे दिवसेंदिवस महागाई वाढत असताना असे कमिशनेट करणं हे आम्हाला परवडणारे नाही. या बाबतीत आमची जी केंद्रीय कार्यकारिणी आहे त्यांनी जे आमची LICचं जे सर्वोच्च व्यवस्थापन आहे योगक्षम बिल्डिंग मुंबईला जे बसतं त्यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली असता त्यांनी आम्हाला भेट नाकारलेली आहे. ती भेट नाकारल्या कारणास्तव आम्हाला या LICच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसल्या कारणास्तव आम्ही हे आज इथं सत्याग्रह आंदोलन करत आहोत. जर हे सत्याग्रह आंदोलन आमचं आज यशस्वी झालं नाही तर आम्ही आज देशामध्ये जे 14,14,278 एजंट आहेत ते आम्ही मुंबईमध्ये योगक्षेम कार्यालयासमोर एकत्रित येऊ आणि योगक्षेमला आमची एकजुटीची ताकद दाखवून देऊ आणि आमच्या विरोधात जे यांनी हे असे काही काळे कायदे पास केलेले आहेत हे रद्द करण्यासाठी भाग पाडू एवढं आमचं सांगणं.